पन्हाळगड आज ज्या नावाने ओळखला जातो तो सुरुवातीला म्हणजे पुरातन काळात ब्रह्मगिरी नावाने ओळखला जात असत आणि याच ब्रह्मगिरी पर्वतावर पराशर ऋषींनी तपश्चर्या केली होती. म्हणूनच याला पराशरगड आणि या ऋषींची इथं आश्रम असल्याकारणाने पराशराश्रम असंही म्हटलं गेले. या परिसरात नागवंशीय लोकांचं वास्तव्य होतं. पन्नग आलय, पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर, म्हणजेच या ठिकाणी नागांचं निवासस्थान होतं, म्हणून पन्नग आलय असंही एक नाव आहे. पद्मालय, पद्मनाल, प्रणालक, प्रणाल पर्वत, तीर्थराज पर्वत ही देखील नावं प्रचलित झाली. आदिलशाहीत शहानवी दुर्ग, शिवकाळात पन्हाळगड. औरंगजेबाने जेव्हा हा किल्ला जिंकला तेव्हा याचं नाव बेनिशहादुर्ग असं ठेवलं होतं. पण मराठ्यांनी नंतर हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला आहे आणि त्याला त्याचं जुनं नाव जे आहे पन्हाळगड, जे राष्ट्रकूटांपासून आहे, म्हणजे आजपासून साधारणतः 1000 वर्षांपूर्वीचं ते नाव आहे, ते पुन्हा या किल्ल्याला दिलं. आणि मग आज काळाच्या ओघात म्हणा किंवा काळानुसार बोलीभाषेतील झालेली बदल असतात त्यानुसार म्हणा, पन्हाळगड आज पन्हाळा म्हणून रूढ झाला आहे. आणि म्हणूनच आपण या परिसराला, या पर्वताला, या किल्ल्याला पन्हाळ म्हणून ओळखतो.